महाराष्ट्र से खबर। महाराष्ट्र सरकार द्वारा 1 सितंबर को दिए गए फैसले का पूरा ओबीसी समुदाय विरोध कर रहा है। सरकार द्वारा दिए गए फैसले को तुरंत रद्द करने की मांग करते हुए पूरे ओबीसी समुदाय के सदस्यों ने 8 सितंबर को उप विभागीय अधिकारी संदीप कुमार अपार को एक बयान सौंपा। मीडिया से बात करते हुए तीव्र आंदोलन की चेतावनी दी। मराठा समुदाय के कुछ लोगों को मराठा कुणबी समुदाय से जोड़कर ओबीसी प्रमाण पत्र प्राप्त करने का रास्ता साफ कर दिया है। सरकार का ये फैसला पूरी तरह से अन्यायपूर्ण और अवैध और असंवैधानिक है। इस फैसले से ओबीसी समुदाय के 400 से अधिक जातियों के अधिकारियों का हनन होगा और शिक्षा और रोजगार के क्षेत्र में उनका प्रतिनिधित्व गंभीर रूप से कम हो जाएगा। मराठा समुदाय को शामिल करना इन सिद्धांतों का उल्लंघन है। ओबीसी समुदाय के वर्ग जिनके पास पहले से ही सीमित अवसर हैं, उन्हें और पीछे धकेल दिया जाएगा, जैसा कि सुप्रीम कोर्ट और विभिन्न आयोगों ने स्पष्ट किया है कि ये केवल राजनीतिक दबाव में ही जातियों को आरक्षण में शामिल करने के लिए संभव है। बयान में कहा गया कि इस बयान पर सैकड़ों ओबीसी भाइयों ने हस्ताक्षर किए, जिसमें विनायक गुल्हाने, श्री कृष्ण बोले, किशोर सोनू ने, जगदीश मरोड़कर, नरेंद्र खबले और अन्य उपस्थित थे। आज या ठिकाणी एसडीएम कार्यालयामध्ये निवेदन देण्याकरिता उपस्थित असलेले सर्व ओबीसी समाज बांधव, बंधू, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, गेल्या 2 सप्टेंबरला एका संघटित समाजाच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र शासनानं जे खरे ओबीसी आहेत त्यांच्यावर अन्याय होणारा एक जी.आर. पारित केला। तर त्या जी.आर. मध्ये ज्या काही मोहम गोष्टी लिहिलेल्या आहेत की ज्याला महात्मा ज्योतिराव फुले कलम कसाई असं म्हणत होते, फक्त एक शब्द बदलून, सगळे सोयरे हा शब्द बदलून त्या ठिकाणी नातेवाईक, गावातले लोक असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे आणि तोच खऱ्या अर्थानं या मूळच्या ओबीसी समाजाला घातक आहे। तुमची अपेक्षा काय आहे आता? हा जो जी.आर. शासनानं काढलेला आहे तो ताबडतोब रद्द करण्यात यावा, कारण त्या जी.आर. बद्दल बराचसे संभ्रम आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्ही ओबीसीवर अन्याय केलेला नाही। आमचे नेते जे सातत्यानं ओबीसी समाजासाठी झगडत असतात, की भुजबळ साहेब म्हणतात की आपल्या ओबीसी समाजावर अन्याय झाला, त्यामुळे आमच्यावर अन्याय कसा झाला नाही हे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सकल ओबीसी समाजाला समजावून सांगावं। आणि आमच्या एसडीएम साहेबांना तुम्ही निवेदन दिलं आहे, निवेदनाचा आशय काय होता? निवेदनाचा आशय हाच होता की 2 सप्टेंबरला जो शासनानं मराठा समाजासाठी जी.आर. काढला तो जी.आर. संपूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि ओबीसीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, कारण मुळातच ओबीसीची संख्या 450च्या जवळपास आहे। त्यातही 59 लाख मराठा समाज त्यात आधीच घुसलेला आहे आणि पुन्हा हा जी.आर. काढल्यामुळे जो समाज आणखी याच्यात घुसेल म्हणजे ताटात कमी आहे आणि खाणारे जास्त आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठ्यांना आरक्षण मिळावं हे आमची भूमिका आहे, पण त्यांचं जे आरक्षण आहे ते सामाजिकदृष्ट्या न देता त्यांना आर्थिकदृष्ट्या जसं EWS मध्ये त्यांना आरक्षण दिलेलंच आहे, त्यांनी त्याच्यावर समाधान मानून आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये। असं जर झालं तर हा ओबीसी समाज तीव्र आंदोलन करण्याशिवाय